सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 7 फेब्रुवारी 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांच्या नातवावर बिबट्याचा हल्ला, अधिराज पाटील जखमी. निवडणूक प्रचारातून घरी परतताना बिबट्याची झडप. कराड तालुक्यातील उंडाळी शेवाळीवाडी रस्त्यावर बिबट्याच्या हल्ल्यात राष्ट्रवादी नेते उदयसिंह पाटील यांचे पुत्र अधिराज पाटील जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उंडाळी भागातील शेवाळीवाडी विभागात कार्यकर्त्यांचे पेटीकडे घेऊन घराकडे परत असताना हा हल्ला झाला. शुक्ररात्री या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिराज शेवाळीवाडी विभागात कार्यकर्त्यांचे भेटीगाठी घेण्यासाठी गेले होते. तिथून रात्री 8:30 वाजता सुमारास दुचाकीतून ते परत होते तेव्हा हा हल्ला झाला. वडूज येथे मतदान अधिकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान केंद्राकडे जाणाऱ्या मतदान अधिकाऱ्याचा हृदयविकाराने निधन होण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मासुर्णे तालुका खटाव येथील श्रीराम विद्यालयात साताराचे लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या सानिकेत सर्जेराव माने वय 35 असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. मयत माने हे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी 6 फेब्रुवारी रोजी मतदान अधिकारी म्हणून जाणार होते. त्याची तयारी करत असतानाच गुरुवारी रात्री 10च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. महासत्तांच्या दबावामुळे शेती धोक्यात. बहिराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक पंजाबराव पाटील यांचे मत. जागतिक राजकारणात भारताची स्थिती दिवसेंदिवस कमकुवत होत चालली असून चीन, अमेरिका आणि रशिया यासारख्या महासत्तांच्या दबावाखाली भारताचे धोरण झुकत आहे. सत्तेच्या राजकारणासाठी देशाच्या आर्थिक आणि कृषी हिताकडे दुर्लक्ष केले जात असल्याने येणाऱ्या काळात भारतीय शेती व्यवस्थेला गंभीर धोका निर्माण होणार असल्याचा इशारा बहिराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला आहे. छोटं पोरगं वाहन चालवताना सापडल्यास बापाची होणार थेट तुरुंगात रवानगी. कायद्याने पालकांना 3 वर्ष शिक्षा, 25,000 दंड, वाहन परवाना 12 महिने रद्द. शहर आणि परिसरात अल्पवयीन मुले दुचाकी चालवताना स्टंटबाजी करताना सर्रास दिसत आहे. या बेजबाबदारपणाला आता कठोर कायद्याचा हिसका बसणार आहे. साताऱ्यातील एका खासगी शाळेतील घडलेल्या घटनेनंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पोलीस प्रशासनाने कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी वाहन चालवताना आढळल्यास मोटार वाहन कायदा अधिनियम 199 अंतर्गत थेट पालकांवर कारवाई होणार आहे. त्यामुळे पालकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी केले आहे. साताऱ्यात 1.5 टन ई कचरा संकलित. पूर्णम इकोविजन फाउंडेशन, पर्यावरण गतिविधी सृष्टी सामाजिक सेवा संस्था व रानवाटा यांच्या संयुक्त विद्यमाने ई यंत्रण 2026 अंतर्गत ई कचरा जनजागृती व संकलन अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. अमोल कोडक व जयदीप ठुसे यांच्या पुढाकारातून पार पडलेल्या या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अभियानामध्ये सातारा शहरातील 25 पेक्षा जास्त अपार्टमेंट्स तसेच विविध शाळा नागरिकांकडून ई कचरा संकलित करण्यात आला. शहरातून तब्बल 1.5 टन ई कचरा जमा करण्यात आला. जुने मोबाईल, संगणक, साहित्य, वाया, बॅटऱ्या, इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांचा सुरक्षित पद्धतीने निपटारा करण्यासाठी हा कचरा अधिकृत पुनर्वापर केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. साताऱ्यात हॉटेल फन जवळ रात्री ट्रकची ऊसच्या ट्रॉलीला धडक. साताऱ्यात हॉटेल फन जवळ रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ऊसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात ट्रक आणि ट्रॉलीचे नुकसान झाले आहे. तसेच 2 जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी सातारा शहर पोलीस तात्काळ दखल घेऊन जखमींना त्यांनी मदत केली. तसेगाव तालुका कराड येथील गोठ्यातून म्हैस चोरी. कराड तालुक्यातील तसेगाव गावच्या हद्दीतील टाकेवस्ती परिसरातील शेतजमिनीत असलेल्या गोठ्यातून अज्ञात चोरट्याने म्हैस चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीला गेलेल्या म्हैशीची किंमत अंदाजे 1,10,000 रुपये आहे. या प्रकरणी अनिकेत हिम्मत पवार वय 28 वर्षे राहणार तसेगाव तालुका कराड जिल्हा सातारा यांनी तक्रार दिली आहे. कराड एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा घेऊन महिलेचे 70,000चे मंगळसूत्र चोरीस. कराड शहरातील एसटी स्टँड परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली आहे. नंदा निवास पवार वय 60 राहणार तांबे तालुका कराड जिल्हा सातारा या दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2:15 वाजता सुमारास शेडगेवाडी येथे जाण्यासाठी कराड एसटी स्टँडवर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरटे त्यांच्या गळ्यातील अंदाजे 70,000 रुपये किमतीचे 2 पदरी सोन्याचे मंगळसूत्र लबाडीने चोरून नेले. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भरधाव कारच्या धडकेत बुलेटवरील भिलाचा तरुण ठार. पाचगणी महाबळेश्वर मार्गावरील हॉटेल विठ्ठल कामत समोर अपघात. पाचगणी महाबळेश्वर मुख्य मार्गावर भोसे तालुका महाबळेश्वर गावच्या हद्दीत हॉटेल विठ्ठल कामत समोर भरधाव वेगातील कारने बुलेटला जोरदार रडविल्याने झालेल्या अपघातात बुलेट स्वाराचा मृत्यू झाला. ऋषभ नरेंद्र मेहता वय 30 राहणार बिला तालुका महाबळेश्वर असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. लुटमार करून फरार झालेल्या 3 सराईत गुन्हेगारांना केवळ 12 तासात म्हसोड पोलिसांकडून अटक. शेतीसाठी लागणाऱ्या ठिबक सिंचन पाईप विक्रीसाठी घेऊन आलेल्या कंपनीच्या मालकाला भाटकी गावाच्या हद्दीत मारहाण करून तब्बल 22,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास करून फरार झालेल्या 3 सराईत गुन्हेगारांना अवघ्या 12 तासात मुद्देमालासह जेरबंद करण्यात म्हसोड पोलिसांना यश आले आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.